नमस्कार, स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती. मग काय आता सुट्ट्या संपल्या ना, आता शाळा चालू झाल्या असतील. मग रोजचा डबा काय करायचा, त्यांचा अभ्यास, त्यांचा उपक्रम वगैरे वगैरे तुमचं चालू असेल. पण हे करता करता तुम्ही स्वतःकडेही जरा लक्ष द्या. कारण कसं आहे, हा काळ ना फक्त थोडापुरताच असतो. मुलांचं शिक्षण झालं, ती मोठी झाली, मुलगी असेल तर सासरी जाती, मुलगा असेल तर शिक्षणाकरता किंवा नोकरीकरता बाहेर गावी जातो. राहिला प्रश्न आपला. मग आता वेळ जात नाही, मग काय करावं? आजचा व्हिडिओ मी माझ्या ताईन बहिणींकरता घेऊन आलेली आहे. जगात अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की या परिस्थितीशी लढत आहेत. तेव्हा मला एकच विनंती आहे, मुलांचं शिक्षण त्यांचा सांभाळ करता करता जरा स्वतःकडेही लक्ष द्या. तुमचं जर शिक्षण नसेल झालं ते पूर्ण करा. नोकरी करत असाल तर उत्तमच, नाही तर एखादा तुमचा छंद असेल तर तो जोपासा. एखादं तुम्हाला काम असेल तर ते करा. म्हणजे शेवटी कसं होतं, आपण जेव्हा रिकामी होतो ना, त्यावेळेला आपल्याला एकटं वाटत नाही आणि वेळही जातो, मनही रमतं आणि थोडासा इन्कमही भेटतं. आजकालच्या जमान्यामध्ये कसं आहे, एकत्र कुटुंब हे कमी बघायला मिळतं. त्यामुळे कमी कुटुंब असेल तर घरच्या स्त्रीने हे नक्की करावं, हीच विनंती आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.